कलिले अष्टभैरव पावले ते अपूर्व परिशिले प्रभु रामचंद्र भगवान की जय। मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मदवानरायित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे। असो ही रामायणाची कथा अशा प्रकारची गोड आहे। ही गोड रामाची कथा मी एक पैलवानकी करायला माणूस आहे। जुन्या माणसाला माहित असेल शिरू भुगे म्हणून सगळ्याला परिचित आहे, कारण त्यांना माझा लाड केलेला आहे। म्हणून त्या ठिकाणी दादाच्या भेट झाली आमची मौका देवीवर। दादा म्हणले गुरुवारी रामायण आमच्या इकडे असते, आवर्जून या। काही कारणास्तव गेल्या शुक्रवारी गुरुवारी झालं नाही, म्हणून आज योग आला। तर वाचक सुचक सर्व जे माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ मंडळी, काही काही अशा प्रकारे असणारे गुरु सारखे इकडे महाराज असतील, कागणे महाराज असतील, हे जे सगळे माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत। पण मी एक पहिलवानकीतलं लाडकं लेकरू, तुमचं काय चार शब्द सांगता येतील आपण त्याचा प्रयत्न करू। ज्या वेळेला चुलत्या पुतण्याचं युद्ध लागतंय, म्हणून आता सुद्धा चुलत्या पुतण्याचं युद्ध कधी कधी होते बांधामुळे। हनुमंतरायाचे त्या ठिकाणी एवढा बलिशाली असून सुद्धा पराजय केला। चुलत्या पुतण्याचं ज्यावेळेस युद्ध चालू आहे त्यावेळेस संभाषण चालू होतं। लेकराने सांगितलं तुमचं आमचं काही सोयी पण करायचं नाही, इथं तुम्ही जात कोळी विचारायची गरज नाही, समोर आम्ही तुमच्या सगळे युद्ध करण्याकरता आहेत, तसं तुम्ही पुढून युद्ध करा। असं एवढं संभाषण त्यावेळेस चाललंय। त्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष्मणाला राग आला आणि त्या ठिकाणी युद्ध चालू झालं आणि भैरवास्त्र त्या ठिकाणी आपल्या बाणावर कानाडी कानापर्यंत ओढून योजलं। त्याच्यावर मंत्र टाकले अष्टभैरवाचं। ज्यावेळेस अष्टभैरवाचं मंत्र टाकले त्यावेळेस हे अष्टभैरव म्हणजे आपले कोणतं असते की आसराम वसुबाई जे आपल्या शेतामध्ये असतात त्यांना अष्टभैरव असं म्हणतात। ते अष्टभैरव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या धनुष्यावर त्या ठिकाणी असणारी योजना गेला। चला पुढं। अद्भुत देखोनिया संधान त्रिशूळ लागती लक्षण न निवारे देखोनी वायुनंदन स्फुरणाले ते समयी। मग ज्या ठिकाणी ते बाण सोडल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे हनुमंतरायाला वाटलं की कितीतरी शक्तिशाली म्हणून येतं। ज्यावेळेस बाण सोडला त्या बाणामधून सर्व त्रिशूळ त्या ठिकाणी निर्माण झाले। बघा त्रिशूळ निर्माण झाले, हनुमंतराय विचार करू लागले काय प्रकार आहे हा। चला आवेश करिता गर्जन धाके भैरव घेवली प्राण पळाले लंघोनी आदिशा जिजाड लपले। अष्टभैरव ज्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना त्रिशूळाचा बाण त्या ठिकाणी सोडलेला आहे। आता शंकराचा बाण म्हणजे शंकराचं सगळं ते अष्टभैरव म्हणजे त्या शंकराचं भूतावळ हे ते सगळं शंकराचं सैन्य। ज्यावेळेस ते त्रिशूळ पाहिले, त्रिशूळ पाहिल्यावर ह्या अष्टभैरवाला कुठं पळावा, डोंगराच्या आड पळावा का अजून कुठं लांब जावा, अशा प्रकारची ते असणारी अष्टभैरवाची हे त्रिशूळानं त्यांची असणारी वाताहत केली। हे सर्व काही हनुमंतराया स्वतः पाहू लागले। ऐसे देखो कुसबिरे मोहनास्त्र जपोनी बीजाक्षरे प्रेरिले तेने प्रताप करे पडे अंधारे लक्ष्मणासी। आणि ज्या ठिकाणी ते अष्टभैरव पळू लागले, पळत असताना सगळं हकीकत त्या ठिकाणी कुशवीरानं पाहिलं। कुशवीरानं पाहिल्याच्या नंतर त्याच्या प्रकारे त्यांना अस्त्र काढलं आणि त्या अष्टभैरवाला असं कसं पळवून लावता येईल हे पाहिलं। अचूक संधान त्या कुसाचं होतं, कारण लहूचं कोण होतं त्या सैन्याकडे लहू त्या ठिकाणी होता आणि कुसाचं आणि लक्ष्मणाचं त्या ठिकाणी युद्ध होतं। हा पराक्रम त्या ठिकाणी पाहू लागले। घुमरी दाटली समस्त विराट हातीची गळाली शास्त्री धरार
रकाटले पाहती अंबरान एक नक्षत्र धाकती. आणि ज्या ठिकाणी असं बाण सोडले आणि बाण सोडले नाद बाप अशा प्रकारचं नाद ब्रह्म अशा प्रकारचे बाण सोडले त्या बाणाच्या कडकडाटानं जे अशा प्रकारची सैन्य होतं का नाही लक्ष्मणाचं जे युद्ध करीत होते त्या युद्ध करणाऱ्याच्या त्या बाणाच्या आवाजानं त्यांच्या धाकानं त्यांच्या हातामधले शस्त्रास्त्र जमिनीवर पडले अशी अवस्था त्या ठिकाणी कुशानं आणि लक्ष्मणाच्या सैन्याची केलेली आहे. एकी दीर्घ सहन केला एकी विस्मयाते पावला संग्राम करवली विसरले मवन पडले आणि त्या बाणाचा एवढा कडकडाट झाला काही ना त्या ठिकाणी सोंग घेतलं खाली पडण्याचं काहीला धाक बसला मनात दचक झाली इतकी वाताहत त्या ठिकाणी कुशानं त्या बाणानं आणि त्या लक्ष्मणाच्या सैन्याची केलेली आहे. आयुष्य वर्तले रणमंडळी मग दोघे बंधू वेळी काय करीते झाले ते काही सुरवरी पाहू आदरिले. आणि ज्या ठिकाणी एवढं युद्ध चालू आहे इतकं त्या ठिकाणी असणारं युद्ध त्या ठिकाणी लक्ष्मणानं सुद्धा केलं. मग त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळं पाहिलं कुणी लव आणि कुशानं ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहतायत त्यांना असा विचार केला की खरोखर अद्भुत या ठिकाणी होते आता आपण काय करायला पाहिजे यांच्या संग असा दोघं भाऊ विचार करू लागले. पुंडलिका गोरे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम गौराम चंद्र भगवान